मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत, आदिरा ही आता माहेरी आलेली असते. रागराग करत असते, चिडचिड करत असते. पण त्याच संधीचा फायदा मात्र इथे आता मल्लिका घेणार असते. मल्लिका म्हणत असते, डॉल काय झाले बाळा तुला, हे बघ काळजी करू नकोस, हे बघ पाणी पे आणि शांत हो. तेव्हा तिथे समर स्वानंदी हे दोघेही जण आलेले असतात. जेव्हा ते दोघे जण बाहेर येतात, शतपावली करायला निघालेल्या समर स्वानंदीला अचानक आधिरा समोर दिसते. आणि अचानकच आधिरा समोर दिसल्यानंतर मात्र इथे आता लगेचच ती म्हणत असते, स्वानंदी आधिरा तू कधी आलीस. तेव्हा समरसुद्धा म्हणत असतो की आधिरा हे काय आहे, तू अशी अचानकच कधी आलेली आहेस. आणि त्याचबरोबर इथे हा जो काही समर आहे, हा रोहन आहे, तो रोहन मात्र इथे आलेला नाही का, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आणि हे सगळं काही बोलल्यानंतर आता मात्र लगेचच इकडे मल्लिका म्हणत असते, बघ ना कशा पद्धतीने इथे आपली ही जी काही आधिरा आहे ती आधिरा इथे आलेली आहे. काय करायचं ना तर मला कळतच नाही आहे बाबा. आणि त्याचबरोबर ती अशी भांडण करून आलेली आहे. आणि भांडण करून आलेली आहे म्हटल्यावर सगळं काही संपल्यातच जमा आहे. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, काकू प्लीज तुम्ही असं का बरं बोलताय. हे बघा ती आलेली आहे ना, तर मग त्यांच्या दोघांमध्ये काहीतरी गैरसमज झालेला असेल. आणि काकू प्लीज तू एवढं स्वतःवरून स्वर्ग गाठू नकोस, एवढं टोकाचं पाऊल तू उचलू नकोस किंवा ह्या सर्व गोष्टी तू बोलू नकोस. त्याने काहीही होणार नाही. तुला काळजी वगैरे करण्याची काहीच गरज नाही. सर्व काही ठीक होणार आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इथे मात्र स्वानंदी आता विचार करत असते की नेमकं काय झालेलं असेल. मग आता मल्लिका इथे तिला आतमध्ये घेऊन जाते. तर तेवढ्यात समरला कॉल आलेला असतो, त्यामुळे तो बाहेर निघून जातो. तेव्हा रोहनचा कॉल स्वानंदीला येतो. आता रोहनचा कॉल स्वानंदीला आल्यानंतर इथे मात्र स्वानंदी म्हणत असते, रोहन काय झालेलं आहे, सगळं काही ठीक आहे ना. आणि त्याचबरोबर आधिरा अशा पद्धतीने इथे का बरं आलेली आहे. आणि त्याचबरोबर तू तिला काही बोललायस का, ओरडून वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तू मला सांगणार आहेस. तेव्हा मात्र आता लगेचच तो म्हणत असतो, नाही ताई असं काहीही झालेलं नाही आहे. पण तुला एक गोष्ट सांगू का, साध्या मस्करीमध्ये हे सगळं काही झालेलं आहे. मी खरं तर ना तिच्यासोबत साधी मस्करी करत होतो आणि मस्करीमुळे हे सगळं काही झालेलं आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलू लागलेला असतो. आता हे सर्व काही बोलत असताना मात्र स्वानंदी त्याला समजवते आणि म्हणत असते, हे बघ काळजी करू नकोस. आणि त्याचबरोबर तुला सुद्धा आता ह्या सगळ्या गोष्टी समजायला हव्यात ना की तू अशा पद्धतीची मस्करी वगैरे का करत असतो. दुसरीकडे आधिरा तिच्या रूममध्ये असते, आराम करत असते. तेवढ्यातच आता मल्लिका मात्र तिच्याकरिता जेवण घेऊन गेलेली असते. जेव्हा तिच्याकरिता जेवण घेऊन जाते, नेमकं त्याच वेळेला आधिरा म्हणत असते, मला अजिबातच भूक नाही आहे, मला अजिबात जेवायचं नाही आहे. पण तरीसुद्धा मल्लिका मात्र ऐकत नाही. आणि तिला म्हणत असते, तू घरामधून जेवलीच नसेल ना, जेवणावरून तर वाद झाला आहे, असं इकडे ती बोलत असते. तेव्हा मात्र मल्लिका म्हणत असते, मला वाटलंच होतं, माझ्या डॉलला इथे थोडंसुद्धा जमत नाही आहे. आणि त्याचबरोबर तिला अशा पद्धतीने हे सगळं काही होते म्हटल्यावर मी तर इथे मात्र अजिबातच सहन करणार नाही, असं सुद्धा ती आता इकडे बोलत असते. आणि ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर ती तिला म्हणत असते, हे बघ तू काळजी करू नकोस, तुझी मॉम आहे ना ती तुला जेवायला नक्कीच देईल, तू पटकन इथे खाऊन घे बरं. तेव्हा आधिरा ओरडते आणि मल्लिकाला म्हणत असते, मॉम प्लीज यार मला आत्ता काहीच नको आहे, मला स्पेस हवी, मला आत्ता ना कोणाशी काहीच बोलायचं नाही आहे, प्लीज प्लीज आत्ताच्या आत्ता तू इथून निघून जा, मला नाही खायचं आहे काही, प्लीज तुला सांगितलं ना, तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा म्हणून. असं म्हणून आधिराने डोक्याला हात लावलेला असतो. आणि त्यानंतर मात्र मल्लिकाला तिथून तिने सरळ सरळ पाठवून दिलेलं असतं. तेव्हा मल्लिका निघून जाते. आता स्वानंदी आधिराचं दार इथे नॉक करून आलेले असते. पण आधिरा मात्र पुन्हा प्रचंड चिडते आणि म्हणत असते, मॉम मी तुला किती वेळा सांगितलंय की मला ना तुझ्याशी काहीच बोलायचं नाही आहे किंवा मला जेवायचं नाही आहे, प्लीज आत्ताच्या आत्ता हे जेवणाचं ताट घेऊन जा, असं स्पष्टपणे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याबरोबर इथे स्वानंदी म्हणत असते, आधिरा मी आहे बाळा. मग आता लगेचच इकडे आधिरा म्हणत असते, सॉरी यार नंदूताई, उगाचच मला वाटलं की इथे ममाच आहे आणि मी तुझ्यावर चिडले, खरंच सो सॉरी. तेव्हा इथे स्वानंदी म्हणत असते, आपल्या आईवर असं कोणी चिडतं का, त्या काळजीपोटीच तुझ्याकरिता आल्या होत्या ना, मग असं कोण चिडतं. हे बघ आधिरा,
रोहन आणि तुझं दोघांचं काय झालंय मला हे अजिबात माहिती नाही. तेव्हा मात्र आदिरा म्हणत असते, तो माझ्यासोबत खूप जास्त रूडली वागलाय. त्याने माझ्यासोबत अशा पद्धतीने वागायला नको होतं. स्वानंदी म्हणत असते, हे बघ, तो आत्तापर्यंत याच्या अगोदर असं कधी वागलाय का? नाही ना. मग आत्ता तो या पद्धतीने वागलेला आहे, तर मग ह्या सगळ्या गोष्टी मागे नेमकं काहीतरी कारण असेल की नाही? मग एकदा तू त्याला शांतपणे बसायचं, शांतपणे त्याला विचारायचं की नेमका प्रॉब्लेम काय झालेला आहे आणि तू माझ्यासोबत असं का वागलेला आहे, ही गोष्ट तू त्याला शांतपणे विचारली नाही आहेस का? तेव्हा मात्र ती म्हणत असते, नाही, कारण मला आत्ता स्पेस हवी आहे. मला ना त्याच्याशी काहीच बोलायचं नाही आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि त्यानंतर स्वानंदी म्हणत असते, ठीक आहे, तुला जेवढा स्पेस हवा आहे ना तेवढा पेस तू घे. मी मात्र अजिबातच तुझ्याशी काहीच बोलणार नाही आहे. असं म्हणून स्वानंदी आता समरकडे निघून जाते. जेव्हा स्वानंदी समरकडे निघून जाते त्यावेळेला मात्र स्वानंदी म्हणत असते, मला ना हल्ली कळतच नाही आहे, हल्लीच्या ना मुलामुलींना स्पेस कसली हवी असते. नात्यामध्ये स्पेस महत्त्वाची आहे का? आणि त्याचबरोबर एवढंच काही वाटत आहे तर एकमेकांशी बोलायचं आणि एकमेकांशी बोलूनच ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या ना. मग हे सगळं काही करण्याला काय अर्थ आहे, असं सुद्धा आता इकडे ती लोक बोलत असतात. आता हे सर्व काही बोलल्यानंतर मात्र समर म्हणत असतो, हे बघा स्वानंदी मॅडम, तो त्यांचा विषय आहे आणि त्याचबरोबर त्यांना जर एकमेकांपासून थोडीशी स्पेस हवी असेल, ह्या सगळ्या गोष्टी हव्या असतील, तर आपण मात्र त्यांच्यामध्ये न बोललेलंच बरं. प्लीज तुम्ही सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पडू नका. स्वानंदी म्हणत असते, अशी कशी स्पेस हवी असते? नवरा बायकोचं नातं आहे ना, आणि नवरा बायकोचं नातं असलं तर स्पेस कशाला हवी आहे? तेव्हा समर म्हणत असतो, असं काय करताय स्वानंदी मॅडम? त्या दोघांना जर वाटत असेल की आपल्या नात्यामध्ये स्पेस हवी तर त्यांना ती स्पेस घेऊ दे ना. आणि कसं आहे ना, नवरा बायकोचं नातं आहे, त्यामुळे एवढ्या सगळ्या काही गोष्टी आणि हे सगळं काही करण्याची अजिबातच गरज नाही आहे, असं स्पष्टपणे आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर मात्र इथे स्वानंदी म्हणत असते, अच्छा, म्हणजे तुम्हाला सुद्धा स्पेस हवी आहे का? जर तुम्हाला स्पेस हवी असेल तर तुम्ही सुद्धा स्पेस घ्या, असं म्हणून आता मात्र ती इकडे त्याच्यावर चिडत असते. आणि जेव्हा त्याच्यावर चिडत असते नेमकं त्याच वेळेला तिथून मात्र इथे शुश जात असते. शुशने ह्या दोघांचं बोलणं जे आहे ना ते अर्धवट ऐकलेलं असतं आणि दोघांचं बोलणं अर्धवट ऐकल्यानंतर आता इकडे समर म्हणत असतो, अहो स्वानंदी मॅडम, तुम्ही उगाचच पराचा कावळा का करताय? हे बघा, माझा म्हणण्याचा तसा मुळीच उद्देश नव्हता. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, मला कळतोय ना तुमच्या म्हणण्याचा उद्देश आणि त्या सगळ्या गोष्टी मला बरोबर कळत आहेत, पण मला मात्र तुमच्याशी काहीच बोलायचं नाही आहे, नका बोलू माझ्याशी, असं सुद्धा आता इकडे स्वानंदी बोलत असते. आता हे सगळं काही बोलत असताना मात्र समर म्हणत असतो, हे बघा स्वानंदी मॅडम, हे जरा अतिच होतंय. मी साधं स्पेस हवी म्हटलंय आणि त्याचबरोबर आपल्या नात्यातली स्पेस मी इथे बोललोच नाहीये. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी का बरं बोलत आहात? तेव्हा मात्र स्वानंदी म्हणत असते, ठीक आहे, तुम्हाला स्पेस हवी ना, तर मग आता तुम्ही स्पेस घ्या. दुसरीकडे आता मल्लिका मात्र फार आनंदात असते आणि ती म्हणत असते, खरं तर आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे होत्या ना त्याच गोष्टी इथे घडत आहेत. म्हणजे ज्या ज्या पद्धतीने आपण ठरवलं होतं ना त्या पद्धतीने सगळं काही व्यवस्थित होत आहे. आणि त्याचबरोबर आता माझी डॉलसुद्धा इथे आलेली आहे. मग तेवढ्यात सुष्मिता आलेले असते आणि सुष्मिता आल्याबरोबर ती आता इकडे खूप जास्त टेन्शनमध्ये असते. तेव्हा आल्याबरोबर ती म्हणत असते, मॉम, माझ्याकडे ना एक न्यूज आहे. तेव्हा मल्लिका म्हणत असते, जेव्हा आपली आप्पीसुद्धा अशीच न्यूज घेऊन यायची ना तेव्हा ती सुद्धा असंच बोलायची, बोल ना तुझ्याकडे काय न्यूज आहे? तेव्हा ती म्हणत असते, इथे स्वानंदीताई आणि त्याचबरोबर जिजू हे दोघांनी सुद्धा खूप जास्त भांडण झालंय आणि त्यांचं नातं तुटलंय, असं म्हटल्याबरोबर इथे मात्र हा अंशुमन जो आहे ना त्याला मात्र इथे आनंद झालेला असतो, तर मल्लिकाला सुद्धा प्रचंड आनंद झालेला असतो. तेव्हा आता इथे ती रडायला लागलेली असते. मग रडत असताना मात्र इथे आता ती म्हणत असते, तू काळजी करू नकोस, इथे त्या दोघांचं नातं कसं आणि कशा पद्धतीने करायचं आहे ना ते मी व्यवस्थित बघेल, तुला मात्र काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे. तू नाईट केअर रुटीन केलेलं नाही आहेस ना, आणि त्यामुळे तू ताबडतोब जा आणि तुझं नाईट केअर रुटीन तू करून घे, असं म्हणून आता
आता मल्लिका तिला पाठवून देते आणि त्यानंतर ती म्हणत असते, आता काही जरी झालं ना तरी सुद्धा समर आणि त्याचबरोबर स्वानंदीचं नातं सुद्धा मी एकत्र येऊ देणार नाही. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता इकडे आधिरा आलेली आहे ना, माझी डॉल, तिला सुद्धा मी परत पाठवणार नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलू लागलेली असते. दुसरीकडे रोहन अजिबात जेवायच्या मूडमध्ये नसतो. मंदाकिनी मात्र तिला जेवायला घालत असते आणि तेव्हा तो म्हणत असतो, मॉम प्लीज मला नाही जेवायचे आई. तेव्हा मात्र ती म्हणत असते, अरे तू अन्नावर असा राग काढू नकोस ना, दिवसभर एवढं सगळं काही काम केलेलं आहेस आणि दिवसभर एवढं सगळं काही काम करून तू अशा पद्धतीने इथे हे सगळं काही करणार आहेस का. तेव्हा तो म्हणत असतो, आधिरा इथे सेफ आहे ते तरी महत्त्वाचं आहे, ती तिच्या माहेरी गेली आहे ही गोष्ट तो सांगत असतो. आणि त्याच वेळेला आता इकडे मंदाकिनी म्हणत असते, बघितलं, उठायचं आणि माहेरे जायचं, इथे मात्र नवऱ्यासोबत भांडायचं. त्यावेळेला मात्र इकडे तुम्ही जरा तुमच्या मुलीला समजावून सांगा जा सुनेला, कारण तुम्ही प्रोफेसर आहात ना. तेव्हा ते म्हणत असतात, हे बघ रोहन, तिला थोडासा वेळ हवाय आणि त्याचबरोबर ह्याने मस्करी केली आहे आणि ह्या सगळ्यामध्ये तिची मात्र काही चूक नाहीये, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. तेव्हा मात्र रोहनला ती जेवायला घालत असते, पण रोहन मात्र अजिबात जेवत नसतो आणि सरळ सरळ तिथून निघून जातो. आता मंदाकिनी चिडलेली असते की रोहन सुद्धा जेवत नाही. दुसरीकडे समर आणि स्वानंदी ह्या दोघांनी सुद्धा आता इकडे एकमेकांना न बोलण्याचा असा निर्णय घेतलेला असतो आणि एकमेकांना न बोलण्याचा असा निर्णय घेतल्यामुळे आता मात्र इकडे स्वानंदी मनामध्ये म्हणत असते, आता मी सुद्धा तुमच्यासोबत बोलणारच नाही, तुम्हाला नात्यामध्ये स्पेस हवी आहे ना तर घ्या मग स्पेस. तेव्हा समर सुद्धा मनामध्ये बोलत असतो, मी फक्त इथे एक इन जनरल बोललो होतो, यांना सिरियसली घ्यायची काय गरज होती, आता मला सुद्धा बघायचं आहे की ह्या माझ्याबरोबर किती आणि कसा वेळ बोलत नाहीत तर. तेव्हा स्वानंदी मनामध्ये म्हणत असते, चोरून चोरून मला बघू सुद्धा नका, आता मी सुद्धा तुमच्याशी बोलणारच नाहीये. तेव्हा समर सुद्धा म्हणत असतो, ठीक आहे, आता मला सुद्धा बघायचं आहे की इथे तुम्ही किती आणि कशा पद्धतीने आबोला धरताय ते. असं म्हणून दोघेही जण आता दोन टोकाला त्यांचं अंथरूण पांघरून घेऊन झोपलेले असतात आणि त्यानंतर इथे दोघेही जण एकमेकांना झोपलेत की नाही हे सुद्धा पाहत असतात. तर पाहत राहा विण दोघातलीही तुटेना.